पिल्लूची छाती भरली होती म्हणून मी तिला वाफ देत होते आणि जस्टच मी तिला अंघोळ वगैरे घातली आणि वाफ दिली. ती स्वतःहून आता वाफ घेते. काही मुलं वाफ देताना रडतात, पण माझी पिल्लू अजिबात नाही रडत. एका शहाण्या बाळासारखं ती वाफ घेते. माझी पिल्लू कधी मला मोठी झाली हे कधी समजलंच नाही आणि तिच्यामधला हा मॅच्युरलपणा आहे तो एका मोठ्या व्यक्तीसारखा आहे. आणि माझ्या बाळाला ना काही गोष्टी आता सांगाव्या लागत नाही. तिला सगळ्या गोष्टी आता समजतात आणि ती स्वतःची कामं तर स्वतः करते. आज ना मला डब्बा बनवायला खूप उशीर झाला होता आणि आता 1:30 वाजले होते. सकाळी म्हणलं पिल्लू आता सकाळी लवकर उठली होती त्यामुळे मला असं वाटलं की लवकर झोपेल, पण ते उलटं झालं, ती नाही झोपली. तर मी तिला घेतच मी स्वयंपाक बनवत होते. त्यात आधी इतका वेळ झाला होता आणि ही झोपायचं काय नाव घेत नव्हती. 1:30 वाजला होता हिला झोपत पण ही झोपली नाही अक्षरशः पोरगी शेवटला. त्यामुळे मी पटकन चपातीचं पीठ मळून घेतलं, एका साईडला चपात्या लाटून घेतल्या, त्यानंतर एका साईडला कढई ठेवली, एका साईडला तवा ठेवला, एका साईडला म्हटलं चपात्या भाजू, एका साईडला भुर्जी बनवू. कधी कधी मला असं वाटते पिल्लू दमवायला लागली की कधी एकदा शाळेला जाते. जी एक फ्रेंड आहे ती मला बोलली होती तुझी पिल्लू इतकी कशी काय शांत आहे आणि तुझं सगळं कसं काय ऐकते. मला तिला एवढंच सांगायचं होतं माझी काय पिल्लू शांत वगैरे नाही, खूप आगाऊपणा करते. घरात तीच जास्त वांड आहे. आपल्या हातात असतं आपल्या मुलांना कसं घडवलं पाहिजे. आपण काय करतो, आपलं बाळ जर कणी कुठं तर चुकत वगैरे असेल तर आपण काय म्हणतो ते लहान आहे त्याला काही कळत नाही. आपलं ना हिथं चुकत असतं. आपलं जर बाळ कोणाला तर मारत वगैरे असेल तर आपल्याला तिथं त्याला ओरडलं पाहिजे. पण काय बोलतो त्याला लहान आहे, त्याला अजून काही समजत नाही, मोठं झाल्यानंतर समजतं. पण हे सगळं चुकीचं आहे. आपण त्या ठिकाणी त्याला सांगितलं पाहिजे हे जे तू करत आहेस हे चुकीचं आहे आणि त्यानं प्लस कोणतं तरी चांगलं वगैरे काम केलं त्यामुळे त्याला शाबासकी द्या. म्हणजे त्यामुळं बाळालाही समजतं कोणतं चांगलं काम आहे आणि कोणतं चुकीचं. ओरडल्यामुळं काय होतं, बाळाला इतकं पण जास्त ओरडायचं नाही, काय इतकं पण काय मारायचं नाही. फक्त त्याला समजून सांगायचं हे जे करत आहेस ते चुकीचं आहे. स्वयंपाक बनवत असताना कधी 2 वाजले हे कळलंच नाही आणि त्यानंतर माझं डोकं दुखत होतं त्यामुळे कॉफी बनवत होते आणि पिल्लूला छानपैकी वर बसवलं होतं. ती शांत बसली होती. तिला चक्की गुडदान दिली होती खायला, ती खात बसली होती. किचन कट्या एकदम अजिबात मला दमवत नाही, शांत बसते. तिला बस म्हटलं की थोडं जरा लक्ष द्यावं लागतं. बाहेर ना पाऊस पडत होता त्यामुळे कॉफी वगैरे पिणार. चा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.